भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी तसंच उद्धव ठाकरे यांच्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली आहे। भाजपला संपवणं हाच महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा एक कलमी कार्यक्रम आहे। याच भाजप द्वेषातून उद्धव ठाकरे काँग्रेसचे उपरणे घालून त्यांच्या व्यासपीठावर गेले, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। बदलापूरमधील घटनेची सगळ्यांच्या मनात खदखद आहे। ज्या ठिकाणी सहनशीलता संपते त्यावेळी जनतेच्या भावनेचा उद्रेक होतो। 24 ऑगस्टच्या बंदामागे कोणतीही राजकीय भूमिका नाही। ज्याप्रमाणे आपण कोरोना व्हायरसच्या विरोधात लढलो त्याप्रमाणे हा एक विकृतीचा व्हायरस आहे। त्यामुळे या बंदमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। या बंदमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही। बहीण सुरक्षित असेल तरच लाडकी बहिणींसारख्या योजना आणता येतात। त्यामुळे जातपात पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात जोरदार हालचाली सुरू आहेत। राजकीय पक्षांमधील जागा वाटपापासून ते मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यापर्यंत अनेक प्रकारचे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत। दरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एक मोठं विधान केलंय। त्यानंतर आता आघाडीतील नेतृत्वाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक चर्चेत 4 भिंतीत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा अशी मागणी आपण महाविकास आघाडीतील नेत्यांकडे केली असल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे आता याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे। IBPS परीक्षा आणि MPSCची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्यात। तसंच कृषी विभागाच्या जागांचा समावेश राज्यसेवा पूर्व परीक्षेत झालेला नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। त्यामुळे तातडीनं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। विद्यार्थी हिताचा निर्णय सरकारनं घेतला नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीच फेक नरेटिव्ह पसरवतात याचा पुरावा बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली असं भरसभेत धडधडीत खोटं बोलतात। मुख्यमंत्र्यांनी सांगावं, महायुती सरकारच्या काळात 2 महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली? शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्याही प्रकरणातील आरोपीला 2 महिन्यात फाशी झाली? त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी असं थेट आव्हान विजय वडेट्टीवार यांनी दिलंय।